तर आज आहे ना आमच्या मम्मीने गुळांबा केला आणि त्याला कराय करता मी त्याची मदत केली, पण त्याच्यात जशा काय किसाय सुरुवात केली तशी माझी किस निघाय सुरुवात झाली. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण एक असा देशी जाम बनवणार आहे की त्याला तुम्ही किती खाल्ला तरी तुम्हाला त्याचा झिरो साईड इफेक्ट होणार आहे. आणि त्या गुळांब्याला बनवाय करता काय लागतं माहितीये का? फक्त गुळ आणि कच्चा आंबा, आणि म्हणूनच त्याला नाव पडलंय गुळांबा. आणि त्याची बनवायची सुरुवात कशी होती तर ती अशी होती, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी कैऱ्यांना अशी स्वच्छ आंघोळ घालायची आणि मग त्यांना सोलून त्यांची कपडे काढायची. मला वाटलं कातड काढायचं काम सोपं आहे म्हणून मी मम्मीची मदत करायला गेलो, पण मायाच्याने ते काही काम झालं नाही म्हणून मी माझं रेग्युलर काम करण्यात व्यस्त झालो. आणि जशा कैऱ्या सोलून होत्या तशी वेळ येते त्यांना किसायची, आणि त्यांना किसता किसता हालत एवढी बेकार झाली की पार खांद्याचा किसने काय सुरुवात झाली. ते म्हणतात ना, कुछ पाणी केले कुछ खोना पडता येईल, तर मला माझ्या शोल्डर खायची भीती वाटायला लागली होती. पण तरी काम करता करता मध्ये खायची सवय काय गेली नाही. जसा एक घास किस खाल्ला तसा लगेच मम्मीने मला असा टोमणा मारला. मग आलेला हसू घासासोबत गिळून घेतलं आणि कैऱ्या शिजवाय करता पातेलं गॅसवर ठेवलं. ह्याला शिजवाय करता त्याच्यात पाणी टाकायचं नाही बरं का, फक्त गावरान तूप टाकायचं आणि त्या किसातल्याच पाण्याने त्याला शिजून द्यायचं. आणि त्याला अजून पाणी सुटावा आणि त्याला गोडवा पण यावं म्हणून त्याच्यात गुळ पण टाकायला लागतोय, म्हणून आधी गुळाला पण किसून घ्या आणि मग त्या किसलेल्या गुळाला थोडं खा आणि उरलेला पातेल्यात टाकून द्या. आणि खाली चिटकावा नाही म्हणून ते होत नाही तवर त्याला असं मिक्स करीत राहा. आणि शेवटी सुंठ विलायची फोडणी दिली की घरातल्या पिल्लांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला द्या. आणि फॉलो लाईक पण करा की राव.